रोटी तेरे हाथों से खा के आया मजा बड़ा, ठंडा ठंडा पानी तेरे आंगन का। ओके, तर नमस्कार भावांनो, अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवणं खूप सोपं असणार आहे. काय करायचं आहे, सुरुवातीला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून बीटमार्क सेकिपिक तुम्ही तुमच्या अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्या, कारण व्हिडिओ आपण अलाइट मोशनमधून बनवणार आहे. त्यानंतर आता आपल्याला करायचं काय, 2 प्रीसेट इनपुट केल्यासोबतच डाउनलोड पण आपलं जे काही मटेरियल असेल ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. आता व्हिडिओ बनवणं सोपं असणार आहे. सुरुवातीला बीटमार्कला ओपन करायचं आहे. बघू शकता काय अशा पद्धतीची आपली बीट असणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी हे जे ग्रुप असणार आहे ते तुम्ही अशा पद्धतीने नसणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचं आपलं या ठिकाणी असणार आहे. तर या ठिकाणी करायचं काही नाही आपल्याला. सुरुवातीला हे जे इमेज असेल या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे. या ठिकाणी 4.5च्या रेशोमधला इमेज आपण ॲड केला. जर तुमच्याकडे नसेल तर काय करायचं आहे, सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे. जे इमेज हवा आहे तुम्हाला तो इमेज या ठिकाणी अशा पद्धतीने ॲड करायचा आहे. 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. इमेज अशा पद्धतीने मधामध्ये बरोबर सेट करून घ्या. त्यानंतर हे जे इमेज असेल सर्वात खाली घ्यायचं आहे अशा पद्धतीने, आणि हे जे वरचा इमेज असेल याच्यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचं आहे. कॉपी इफेक्ट केल्याच्या नंतर हे जे आपलं इमेज असणार आहे हे जे इमेज तुम्ही या ठिकाणी डिलीट करा. तुम्ही जे इमेज ॲड केलं असणार आहे त्याच्यावर जाऊन इफेक्टमध्ये क्लिक करून पेस्ट करून घ्या. ठीक आहे, या ठिकाणी अशा पद्धतीने इथला इमेज चेंज करून घ्यायचा आहे. आणि इथे येऊन आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या बीटवर येऊन इथून अशा पद्धतीने हा जे इफेक्ट पेस्ट केला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी वाढून घ्या. ठीक आहे, इथपर्यंत इमेज. त्यानंतर बघू शकता अशा पद्धतीचा आपला असणार आहे. या ठिकाणी हा बीट नसणार आहे, हे पण बीट देत नाही मी. ओके, अशा पद्धतीचं असणार आहे. आता या ग्रुपमध्ये इमेज आपल्याला चेंज करायचे आहे. ग्रुपवरती क्लिक करा, एडिट ग्रुपवरती क्लिक करा, स्टार्टिंगला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे, इमेज ॲड करायचा आहे तुम्हाला हवा आहे तो. अशा पद्धतीने शेवटपर्यंत ॲड करून घ्या. या रेक्टँगलच्या खाली इमेज घ्यायचा आहे आणि बरोबर इथं अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे. खालचा इमेज हवा असेल तर डिलीट करून घ्या. त्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. सेम अशाच पद्धतीने या ठिकाणी सर्व इमेजेस चेंज करून घ्यायचं आहे. आणि इथली पण प्रोसेस सेम असणार आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे, जे इमेजेस हवा आहे तुम्हाला ते इमेजेस अशा पद्धतीने बीटनुसार ॲड करायचे आहे. 3 इमेजेस फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे, इमेज ॲड करायचं आहे, पुढच्या बीटवर यायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, फिल कंपोजिशन एरिया. पुन्हा आपल्याला या ठिकाणी इमेजेस ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला जे हवा आहे तो, फिल कंपोजिशन एरिया, इमेज बरोबर सेट. ओके, इतकं केल्याच्या नंतर या ठिकाणी या इमेजमध्ये जायचं आहे, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करायचं आहे आणि त्याच्यावरच्या इमेजेसला पेस्ट करायचं आहे. सेम पद्धतीने या पण खालच्या इमेजचा इफेक्ट कॉपी करायचा आहे, वरच्या इमेजेसला पेस्ट करायचं आहे. पुढे यायचं आहे, या इमेजचा इफेक्ट कॉपी करायचा आहे, वरच्या इमेजेसला पेस्ट करून द्यायचे आहे. आणि जे काय आता हे जे खाली इमेज मी ॲड करून दिली असणार आहे सिलेक्ट करायचे आहे, वरून डिलीट करून टाकायचे. ठीक आहे, इतकं झाल्याच्या नंतर या ठिकाणी पूर्ण इमेजेस तुमचे स्वतःची या ठिकाणी लागून जाईल. त्यानंतर इथून बॅक येऊन जायचं आहे. जे आता सेकिपिक असणार आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे, सोपं आहे. त्यानंतर या ठिकाणी ग्रुप असेल, ग्रुपवरती क्लिक करून इथून कॉपी लेअर करून घ्या. त्यानंतर इथून पुन्हा बॅक यायचं आहे, बीटमार्क असणार आहे आपली, ओपन करून घ्यायचं आहे. सुरुवातीला येऊन इथे या ठिकाणी आपल्याला पेस्ट क्लिअर करायचं आहे. ग्रुपवरती क्लिक करून 3 डॉटवर जायचं आहे, अनग्रुप करून घ्यायचं आहे आणि दॅट्स इट. तुमचा व्हिडिओ पूर्णपणे रेडी असणार आहे. आता सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करा आणि जे तुम्हाला साईज हवी आहे तो सिलेक्ट करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. तुमचा व्हिडिओ फोनच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. बाय.